राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे लाडके नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून बारामतीमध्ये प्रचंड तणावपूर्ण आणि भावनिक वातावरण निर्माण झाले. बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेले आमदार रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांना आपल्या भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळाले. आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीजवळ कोसळले आणि त्याला मोठी आग लागली. दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह विमानातील 2 वैमानिक आणि इतर 3 सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अजित पवार यांचे पार्थिव बारामती मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. ही बातमी समजताच आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार आणि योगेंद्र पवार तातडीनं रुग्णालयात दाखल झाले. आपल्या लाडक्या दादांना अशा परिस्थितीत पाहून रोहित पवार यांना प्रचंड रडू कोसळले. कार्यकर्त्यांना धीर देणारे रोहित पवार स्वतःला सावरू शकले नाहीत. अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार हे देखील यावेळी कमालीचे भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यातील पाणी बरेच काही सांगून जात होते. बारामती मेडिकल कॉलेजच्या परिसरात सध्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून संपूर्ण शहर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. बारामतीचा ठाण्या वाघ गेला अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून राज्याचे एक खंबीर आणि कार्यक्षम प्रशासक गमावलाय. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, बारामती.